उद्या लोकसभेचा निकाल पुढे येणार आहे आणि धुळे लोकसभेचा निकालासाठी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या लोकसभेच्या निवडणुकीत कोण विजयी होतं यासाठी लागणार आहे। या ठिकाणी आपल्या सोबत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी आपण बातचीत करणार। बाबा, काय सांगणार, उद्या निकाल आहे, काय आशा आहे? ही निवडणूक लोकांनी हाती घेतली होती, लोकांनी संकल्प केलेला होता 2024ला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि म्हणून 400च्या वरती आमच्या जागा येतील याची मला खात्री आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बाबा, काँग्रेसचं मोठं एक आव्हान होतं, उमेदवार जो होता तो नाशिकचा उमेदवार होता, मात्र माजी मंत्री असल्यामुळे त्यांनी देखील विजयाचा दावा आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? कोणाला किती दावा करू द्या, लोकांनी ठरवलंय मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि म्हणून एनडीएच्या 400च्या पेक्षा जास्त जागा राहतील आणि महाराष्ट्रात महायुतीच्या 45+ जागा राहतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार झाला, वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले गेले की यावेळेस जे काही विशिष्ट समाजाचे मतदान आहे हे फिरले आहेत, त्यामुळे यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला आणि तुम्हाला देखील धोका आहे, अशा पद्धतीच्या वावड्या उठल्या, त्याबद्दल काय म्हणा? वावड्या उठू द्या, परंतु धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी कमळ चिन्हावर भरभरून मतं दिलेले, त्याच्यामुळे माझा विजय निश्चितच आहे। नक्कीच या ठिकाणी साधारण किती मताधिक्याने आपला विजय होईल, काय म्हणा? तर 1 लाख मताधिक्याने माझा विजय होईल आज मला खात्री आहे। नक्कीच या ठिकाणी 1 लाखाच्या अधिकहून माझा विजय होईल अशी खात्री या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन अजय गर्देसह मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।